रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशनच्या हातवरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड बाय स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमध्ये स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा। टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, ते बी अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुख आणि दुःख हे आपल्या कर्मानुसार मिळतं, याचा गरीब श्रीमंतासोबत काही एक संबंध नाही। हसणारा झोपडीत सुद्धा हसतो आणि रडणारा महालात सुद्धा रडतो। तर मित्रांनो, या डेटापासूनच्या मेन इंटरव्ह्यूवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक बेटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी बेटमार्क प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतली आहे, तुम्ही सुद्धा इम्पोर्ट करून घ्या। तर मी बेटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्याला बेटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी काय केलं आहे, इथं ऑलरेडी तुम्हाला फोटोज वगैरे ॲड केले आहेत, इफेक्ट वगैरे दिलेले आहेत। तर यामध्ये काय करायचं, आपल्याला फोटोज वगैरे चेंज करायचे। तर फोटो चेंज करण्याच्या अगोदर काय करायचं, एक नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, यावरती टच करायचे, कलर आणि फिलवर जायचं, इथे नाव किंवा नंबर असेल यावरती टच करायचे आणि मी एक अशा प्रकारचे फाईल दिलेली असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही तुमचे सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता। तर काय करायचे, फोटो ॲड केल्याच्या नंतर मूव ॲट ट्रान्सफरवरती जायचे, इथं एक की द्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचे, याला राईट किंवा लेफ्टला सरकून घ्यायचे अशा प्रकारे। त्यानंतर सेंटरला यायचं आहे, फोटोच्या सेंटरला आल्याच्या नंतर इथं एक की द्यायची आहे। त्याच्यानंतर याला साईडला ओढून घ्यायचं असं। त्यानंतर लास्ट फोटोच्या लास्टला यायचं, इथं एक की द्यायची आणि याला सेंटरला ठेवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे केल्याच्या नंतर अशा मोशन बसणार आहे। त्यानंतर काय करायचे, समोरचे फोटो चेंज करण्यासाठी फोटोवरती टच करायचे, कलर आणि फिलवरती जायचे, नावावरती नंबरवरती टच करायचे, फोटोवरती टच करून वरी प्लसवरती टच करून द्यायचे। तर आपला फोटो ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे। त्यानंतर समोरच्या फोटोला त्याच प्रकारे फोटोवरती टच करायचे, कलर आणि फिलवरती जायचे, नावावरती नंबरवरती क्लिक करायचे, फोटो घ्यायचा, प्लसवरती क्लिक करून द्यायचे। तर 3 नंबरच्या फोटोला त्याचप्रमाणे आपल्याला ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे फोटोज वगैरे ॲड केल्याच्या नंतर काय करायचे, 0 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे, याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे, कलर आणि फिलवरती जायचे, साईडला ग्रेडियंटवरती जायचे, ब्लॅकला अशा प्रकारे ठेवायचे आणि व्हाईटला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे। त्यानंतर काय करायचे, खाली व्हाईट कलरवरती टच करायचे, ट्रान्सपेरेंटवरती जायचे, याला ट्रान्सपेरेंट करून घ्यायचे कलरवरती जाऊन। तर अशा प्रकारे त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवायची। त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे, इथे एक तुम्हाला मी लेअरिकल व्हिडिओ दिला असेल तो लेअरिकल व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारचा लेअरिकल व्हिडिओ असेल तो ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर यावरती टच करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, इथं लाईटिंगवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, स्क्रीन केल्याच्या नंतर मूव या ट्रान्सफरवरती जायचं आहे, याला वरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं बघा। त्याच्यानंतर याची लेंथ काय ऑलरेडी तर वाढलेली असेल। त्यानंतर काय करायचं, 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे, याला ट्रस्ट टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे। त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं, याला नो कलर सिलेक्ट करायचं, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची। त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे, इथे एक तुम्हाला मी ओव्हरली व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारचा तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हिडिओवरती टच करायचं, याला वरी 3 डॉटवरती टच करून फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं, लाईटिंगवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, लास्ट बीटपाशी यायचं आहे, याचं एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे। तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे,
याला काय करायचं आहे, 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशा ट्रेनिंग टॉपिकच्या मराठी कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सगळे मागच्या ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.